प्रभू तुझं वचन आम्ही आमच्या हृदयात जपून ठेवला जपून ठेवला. अपने दिल में धन्यवाद प्रभू तुझ्या जिवंत वचना जीवन बदलणाऱ्या वचना अपने दिल में मैंने को शिफा के आगे रखा है. अपने दिल में मैंने को शिफा के
रखता है वो मेरा कलाम है मेरा होती रोशनी मेरा कलाम है मेरा होती रोशनी अपने दिल में मैंने मेरा होगी रोशनी तेरा मेरा होगी रोशनी अपने दिल में मैंने इसको मेरा होगी रोशनी ओ किस तरह से मैं तुझको पाकर रखूं किस तरह से मैं खुदा की राह चलूं किस तरह से मैं खुद को पास रखूं इस तरह से मैं खुदा की राह चलूं कसम ये सुतारा पवित्र ठेव तेरे कलाम को पढ़ूं मेरी जिंदगी तेरे नाम को मेरी जिंदगी अपने दिल में मैं इसको अपने दिल में मैंने वो तेरा कलाम मेरी राहों की रोशनी तेरा कलाम मेरी राहों की रोशनी अपने दिल में मैंने इसको अपने दिल में मैंने इसको कलाम है
राहों की रोशनी तेरी शरीयत को कभी ना भूलूंगा तेरे तेरी शरीयत को कभी ना भूलूंगा तेरे दूंगा अपनी मुझे ऐसी मेरी खुशी अपने दिल अपने दिल मैंने मेरी आँखों की रोशनी कितनी अच्छी है बातें मुझे शहर कितनी अच्छी है अकल की पानी अच्छी मुझे नफरत मिल गई नफरत मिल गई अपने दिल में मैंने किसको सिवा के अपने दिल में मैंने किसको सिवा के रखा है। ओ प्रभु धन्यवाद धन्यवाद प्रभु महिमा गौरव सदा सर्व तुझं वचन अनंत काळचं जीवन आहे तुझं वचन तू स्वतः परमेश्वर त्याला मी माझ्या हृदयात ठेवलंय जपून ठेवलंय सांभाळून ठेवलंय तुझ्या प्रेमाचं वचन तुझ्या दयेचं वचन क्षमेचं वचन पाप क्षमेचं वचन अनंताचं गौरवी वचन धन्यवाद प्रभू ते मी सांभाळून ठेवलंय हो प्रभू आम्ही सर्वांनी ते सांभाळून ठेवावं कार्य कारण सैतान ते वचन चोरायला येतो तो येतो वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणाने त्याचं सर्व लक्ष आमच्या हृदयावरती असतं
त्या हृदयात जे वचन अनंत काळचं जीवनाचं वचन पेरलेलं असतं ते वचन काढून घेण्यासाठी तो येतो. प्रभू आमच्या हृदयावरती पहारा ठेव, आमच्या मनावरती पहारा ठेव. तुझ्या दिव्यदूतांचा, तुझ्या वचनांचा, पवित्र आत्म्याचा. हो प्रभू धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. सुंदरशी वेळ आपल्या ताब्यात घे. प्रभू येशूच्या मागून तो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो या सुंदरशा वेळेसाठी. आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 13. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मसव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला. आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहे तो ऐको. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. याच तो मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाही व त्यांना समजतही नाही. यशायाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी म्हणता ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरणाराचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो. आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे
की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता, द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हाय, तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असता त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैराचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करीताना त्यांच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणारा सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. प्रभू ही वचन आशीर्वादित करो. प्रार्थना. प्रभू, हे सुंदरसं तुझं वचन आहे, हे वचन आम्हासाठी आशीर्वादित कर. आणि आम्ही सर्व जे इथं आलेलो प्रभू, आम्हा सर्वांच्या चुकांची, अपराधांची, पातकांची, अपराधांची क्षमा कर. आम्हाला क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर. तो आमचा राजा, तो आमचा प्रभू, तो आमचा तारणारा देव. आणि तुझं वचन आमच्या हृदयामध्ये, आमच्या प्राणाच्या आतमध्ये जाऊ दे. प्रभू येशू चरण मागतो म्हणतोय, आमेन. मोबाईल सायलेन्स वरती करून टाकायचं. कोणाचा कोणी नसेल केला तर त्यांनी पण करून घ्या. बसूया, सर्वजण बसूया. तुम्हा सर्वांना पाहून आनंद वाटतो. मला पाहून आनंद वाटतो. मला तुम्हाला पाहून आनंद वाटतो. प्रभूची स्तुती असो. मला वाटतं आपण सर्वजण आपापली कामं करून आता मोकळे झालेले आहात. सर्व शेतीच्या कामामध्ये व्यस्त होते. पण माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण प्रार्थनेमध्ये, उपवासामध्ये आणि देवाचा संदेश तुम्ही ऐकत असाल. स्वतःला उपाशी नसं ठेवलं. करत होते का प्रार्थना वगैरे करत होते? चालू होते. छान छान. त्याची स्तुती असो, जनावराला धन्यवाद असो. तर आता सर्व मोकळे आहेत ना, आता काही नाही ना. त्याची स्तुती असो, जनावराला धन्यवाद असो. छान सुंदर गाणं आहे. गाण्यातून मी अजून बाहेर नाही आलो. हे स्तोत्र संहितेवरती एक गाणं आहे की, हे प्रभू तुझं वचन माझ्या पावलासाठी काय दिवा आहे. त्याच्यावरती ते गाणं आहे. आणि माझ्या अंतःकरणाच्या रक्षणासाठी ते मी आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. आणि आज जो आपण शास्त्रभाग वाचलेला आहे, आणि आपण पण शेतकरी आहोत, पण सर्वात मोठा शेतकरी परमेश्वर आहे. सर्वात मोठा शेतकरी परमेश्वर आहे. आणि जर त्याची शेती जर कुठं आहे, जर कोणी असं विचारलं, जर कोणी शोधायचा प्रयत्न केला, तर त्याची शेती कुठं आहे, मी काय ऍड्रेस देणार, काय पत्ता सांगणार? त्याच्या शेतीला पाय आहे. त्याची शेती एका जागेवर ते राहत नाही. तर ते 2 पायाचा जो माणूस आहे, त्याचं जे हृदय आहे ते त्याचं शेत आहे. हं.
आणि शेतकऱ्यांविषयी आणि शेतीविषयी मला बोलायची काही गरज नाहीये. आपण प्रत्येक जण शेतकरी आहात, शेती करतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने इथं फार सुंदरसं म्हणजे मत्तयाचा 13 अध्याय तुम्ही वाचा, फार सुंदर आहे ते 13 अध्याय. तुम्ही प्रार्थनापूर्वक वाचा. मला वाटतं तुम्हाला 1 वर्ष देखील कमी पडत. ह्याच्यामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी परमेश्वराने ठेवलेल्या आहेत. कारण आपण जे बियावरती संदेश दिलेले आहेत, मला वाटतं 5 संदेश हिंदीमधून झालेले आहेत आणि मराठीतून एखाद झाला असेल. पण तरी काही गोष्टी मी तुमच्या समोर आणू इच्छितो. आणि जे ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला दिलेला आहे, अध्याय 13 तुम्ही वचन 1 पासून ते आपण 30 पर्यंत वाचलेलं आहे. पण मला वाटतं इथं 51 वचनपर्यंत परमेश्वराच्या राज्याविषयी तर सांगितलेलं आहे. पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत आहे, मग दृष्टांताचा उपयोग काय आहे, मग पेरणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण काय आहे, मग निधनाचा दृष्टांत काय आहे, मोहरीचा दाणा व खमीर याचा दृष्टांत आहे, मग निधनाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण आहे, नंतर ठेव आहे, मोती आहे, जाळे यांचा दृष्टांत आहे. आणि तुम्ही निश्चित वाचा किंवा ऐका. आपलं जे ऑडिओबल जे बायबल आहे ते तुम्ही ऐका, त्याच्यावरती चिंतन आणि मनन करा. आणि ह्या ठिकाणी जे बी आहे, आपण ऐकलेलं बी हे देवाचं वचन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त इथं स्वर्गाच्या राज्याविषयी सांगत आहे. कशाविषयी सांगत आहे? स्वर्गाच्या राज्याविषयी सांगत आहे. आणि ह्या अध्यायामध्ये आपण बी पाहतो, त्याच्यानंतर आपण पाहतो निधन म्हणजे काय. निधन म्हणजे जंगली गवत किंवा जंगली झाडं जे काय असतील ते. आणि नंतर आपण शेत पाहतो. नंतर मग 31व्या वचनामध्ये मोहरीचा दाणा आहे, नंतर खमीरचं दृष्टांत आहे आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस उदाहरण दिलेलं आहे तर प्रभूने सर्व शेतकऱ्यांचं ह्या जगातल्या ज्या गोष्टी घेतल्या आणि देवाचं वचन समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लोकांना जे त्याचे शिष्य होते, जे परमेश्वराचं भय धरणारे होते, त्या प्रत्येकाला त्याने हे जगातल्या गोष्टी घेऊन परमेश्वराचं राज्य, परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची दया, परमेश्वराची करुणा या सर्व गोष्टी समजून सांगण्याचा, परमेश्वराच्या बद्दलच्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आणि महत्वाचे त्याने सांगितलेलं आहे की ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. तर शांत राहूया आपण. तर ह्या अशा अनेक ह्या गोष्टी असताना आपण एका विशेष गोष्टीकडे जाऊया. जसं मी सांगितलं बी आणि परमेश्वराचं राज्य. आणि प्रभू येशू ख्रिस्त इथं सांगत आहे, त्या दृष्टांताचं जे स्पष्टीकरण आहे ते सांगत आहे. महत्वाचं त्याने इथं एक गोष्ट जी सांगितलेली आहे, जे त्यांनी पहिला दाखला जो घेतलेला त्यातल्या थोड्या काही गोष्टी आपण पाहूया. प्रभूचं वचन प्रभू बोलला तिकडं, पहा पेरणारा पेरणी कराव्यास निघाला, तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काय सांगितलं? तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे तो प्रभू देतो इथं. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही.
तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. तर इथं 4 पद्धती सांगितलेल्या आहेत. एक वाटेवरचं बी पडलेलं आहे, दुसरं खडकाळीवरती पडलेलं आहे, तिसरं काटेरी झाडांमध्ये पडलेलं आहे, आणि चौथं जे आहे चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे. आणि ह्या ज्या 4 ज्या गोष्टी आहेत, परमेश्वर कार्य करत आहे, परमेश्वराने पाठवलेले त्याचे दास जे सेवक आहेत ते कार्य करत आहे. आणि प्रभू हे सांगू इच्छितो, ही जी स्थिती आहे, आम्ही पुष्कळदा बघतो ना, अनेक असे लोक आहेत. आता तुम्ही जे बी पेरणी केलेली आहे, मला वाटतं 3 किंवा 4 महिन्यामध्ये येईल पीक, है की नाही? 3 ते 4 महिने. पण परमेश्वर ज्यावेळेस मनुष्याच्या हृदयामध्ये बी पेरतो ना, त्याच्या पिकाच्या कापणीसाठी 50-50, 60-60 वर्षे वाट बघावी लागते. समजलं? हे असं नाहीये की लगेच बी टाकला आणि त्याला फळ आले. फळ येणं म्हणजे आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त दिसायला नाही. मला आठवतं, मी माझ्या ख्रिस्ती जीवनाची जी सुरुवात आहे, म्हणजे प्रभूला जी ओळखण्याची जी सुरुवात आहे, वयाच्या 12व्या ते 14व्या वर्षाच्या या वर्षांमध्ये झाली. पण ज्यावेळेस मला ख्रिस्त कळाला, किंवा ज्यावेळेस माझ्याकडे देवाचं वचन आलं, त्यावेळेस मी फक्त प्रभूने माझ्या सांगते एक गोष्ट माझ्यावरती दर्शवली, माझ्यावरती प्रकट केली की तू पापी आहे. आणि परमेश्वर हीच गोष्ट लोकांवरती काय करत असतो एकदम सुरुवातीला, की तू पापी आहे आणि तुला पापांच्या क्षमेची गरज आहे, आणि तुला क्षमेसाठी पश्चाताप करण्याची गरज आहे. आणि जर तुला पापांची क्षमा नाही मिळाली आणि जर तू पश्चाताप नाही केला, तर ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी तू आपले डोळे कुठे उघडशील? नरकात उघडशील. आणि अगदी 12 ते 14 या वर्षाच्या दरम्यान मी असताना प्रभू या माझ्या संगती बोलला, आणि मत्तयाचा 6वा अध्याय आणि 33 वचन हे माझ्यासमोर होतं. मी वाचतो तुम्हाला तुमच्यासाठी परत एकदा. मत्तयाचा अध्याय 6 वचन 33. तर तुम्ही पहिल्याला तिचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. तर प्रभू ह्या वचनाच्या द्वारे माझ्या संगती बोलला, आणि माझ्या जीवनामध्ये वेगवेगळे उद्देश होते, वेगवेगळे ध्येय होते. पण परमेश्वराने सांगितलं, हे तुझे जरी ध्येय असतील, तुझ्या जरी गोष्टी असतील, पण ह्या सर्वांपेक्षा महत्वाचं काय? परमेश्वराचं राज्य. परमेश्वराचं राज्य हे तुझ्या जीवनाचं काय असू दे, ध्येय असू दे. आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी, किंवा ते परमेश्वराचं राज्य आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, पुष्कळता जास्त परमेश्वराचं राज्य ज्यावेळेस असं म्हणतो, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं आपण स्वर्गात जाण्याविषयी गोष्ट करतो. स्वर्ग आहे, प्रश्नच नाहीये, स्वर्ग आहे, तिथं आपल्याला जायचं पण आहे. पण परमेश्वराच्या राज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी शिकवल्या आहेत. परमेश्वराने शिकवलेल्या आहेत काही गोष्टी. तर परमेश्वर म्हणतो की ते दृश्य स्वरूपात येत नाही. परमेश्वराचं राज्य कसं येत नाहीये? दृश्य स्वरूपात येत नाहीये. आणि परमेश्वराचं राज्य कुठे येतं माहितीये? तुमच्या आणि माझ्या हृदयात. आमेन. परमेश्वराचं जे राज्य आहे ते दृश्य स्वरूपात येत नाहीये. आणि प्रभू म्हटलं, कोणी तुम्हाला म्हणत तिथं आहे, कोणी म्हणत तिथं आहे, तिकडे आहे, तर विश्वास ठेवू नका. कारण परमेश्वराचं राज्य येतं ते तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये येतं. परमेश्वराचं राज्य म्हणजे ज्या हृदयावरती परमेश्वर राज्य करतो. काय करतो? ज्या हृदयावरती परमेश्वर राज्य करतो, आणि तिथं फक्त परमेश्वराचंच ऐकलं जातं. ते हृदय फक्त परमेश्वराचंच ऐकतं.
ते हृदय फक्त परमेश्वराचाच विचार करतं. ते हृदय फक्त परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटतं. जिथं परमेश्वर राज्य करतो. आज मला सांगा, आमच्या हृदयावरती कितीतरी लोक राज्य करतात. खरी गोष्ट आहे ना, है ना? आमच्या हृदयावरती काय काय नाही राज्य करत. तुम्ही आकडे मोजायला सुरुवात करा, बघा काय काय आमच्या हृदयावरती काय काय येतं. अनेक गोष्टी आमच्या हृदयावरती येतात, राज्य करतात. पण परमेश्वर तुमच्या आणि माझ्या हृदयावरती राज्य करू इच्छितो आणि त्याला तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये देवाचं वचन पेरायचंय. काय करायचंय? देवाचं वचन पेरायचं. देवाचं वचन म्हणजे देवाचं बी आहे आणि ते वचन म्हणजे स्वतःच परमेश्वर आहे. परमेश्वराची इच्छा आहे की त्याने तुमच्या जीवनामध्ये यावं, तुमच्या हृदयामध्ये यावं, तुमच्या प्राणामध्ये यावं आणि हे बी हळूहळू हळूहळू तुमच्या जीवनामध्ये वाढत जावं. जसं आपण शेतामध्ये ज्यावेळेस बी पेरतो आणि मग नंतर बी पेरल्यानंतर अंकुर येतो, आहे की नाही? मग अंकुरचा आणखी थोडासा पाला येतो आणि हळूहळू वाढत जातं. पण ते अंकुर म्हणजे पण परमेश्वर नाहीये. म्हणजे ते आपण शेतीमध्ये बोलतो, जे जर तुम्ही तांदूळ पेरला, भात पेरला, तर ते भात नाहीये, बरोबर आहे? त्याला देठ आलं म्हणजे तो पण भात नाहीये, त्याला फूल आलं म्हणजे ते पण भात नाहीये. पण ज्यावेळेस एकदम शेवटी ओंब्या होतात, त्या ओंब्याच्या आतमध्ये काय असतो? भात असतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये देवाचं वचन पेरू इच्छितो आणि हा जो आमचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये हे बी वाढायला पाहिजे. या प्रवासामध्ये हे बी वाढायला पाहिजे आणि ज्यावेळेस हे बी वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल आणि जेव्हा ते परिपक्व होईल, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनातून ख्रिस्त दिसेल. आमेन. त्याशिवाय दिसणार नाही. पण पुष्कळदा लोकांना असं काय वाटतं, बघा ह्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या करायच्या आहेत. मी प्रार्थना करतो, मी बाप्तिस्मा घेतला, मी उपवास करतो, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. मी बायबल वाचतो, मी संदेश देतो, मी गाणे गातो, हे सर्व गोष्टी चांगल्या आहेत. पण ह्या पलीकड पण परमेश्वराचं वचन आहे. यापेक्षा जास्त आणखी आहे की आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त वाढायला पाहिजे, आमच्या जीवनातून ख्रिस्त दिसायला पाहिजे, आमच्या जीवनातून ख्रिस्त जगायला पाहिजे. आणि एक चांगलं आणि खरं ख्रिस्ती जीवन तयार होण्यामध्ये 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष जातात. कळलं तुम्हाला? म्हणजे विचार करा, देवाच्या शेतीला किती वर्ष लागतात. पण तरी परमेश्वर त्या शेतीवरती लक्ष ठेवून असतो आणि धीराने तो त्या पिकाची वाढ बघत असतो, फार धीराने. बघा 6000 वर्षापासून परमेश्वराने धीर धरला आहे. तो माणसाची शेती करत आहे 6000 वर्षापासून. तो तुमच्या आणि माझ्यावरती ज्या आपण जन्माला आलो तेव्हापासून तो कार्य करत आहे की कशाही रीतीने ह्याच्या हृदयामध्ये मी देवाचं वचन पेरावं, कशाही पद्धतीने मी त्याच्या हृदयामध्ये वचन पेरावं, यासाठी की उद्या हा वाढत जावं, ते वचन वाढत जावं आणि त्याच्या जीवनातून मी दिसावं. तर परमेश्वराचं राज्य इथं नाहीये, तिथं नाहीये. परमेश्वराचं राज्य तुमच्या हृदयामध्ये आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्याने येऊन तुमच्या हृदयामध्ये राहावं. बघा, पण होतं काय, प्रभू जो महान शेतकरी आहे तो म्हणतो बी ज्यावेळेस वाटेवरती पडतं त्यावेळेस काय होतं. बघा, आपण शेतकरी आहात, तुम्ही शेत पेरलेले आहात आणि तुम्ही जातात आणि बघतात अरे अजून ह्या झाडाला फळच नाहीये, ह्या शेतामध्ये पीक आलंच नाहीये. काय कारण काय आहे? प्रभू देखील ते सांगतो. का लोकांच्या जीवनामध्ये बदल नाहीये, का लोकांच्या स्वभावामध्ये बदल नाहीये, का त्यांच्या सवयींमध्ये बदल नाहीये, का त्यांच्या विचारांमध्ये बदल नाहीये. प्रभू त्या प्रश्नाचं उत्तर देतो. वर्षानुवर्ष चर्चला जातात, वर्षानुवर्ष बायबल वाचतात. मी तुमची गोष्ट नाही करते, मी जे 40-40, 50-50, 60-60 वर्ष जे बायबल वाचतात आणि सांगतात आम्ही शिक्षक पण आहोत, आम्हाला सर्व समजतं. आजकाल झालं माहिती का, जो तो स्वतःला शिक्षक समजत आहे. का? बायबल आम्हाला वाचता येतं आणि इंटरनेटवरती भरपूर काही. पण बायबल इंटरनेटच्या द्वारे नाही शिकता येत प्रियांनो.
जोपर्यंत स्वतः परमेश्वर देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला शिकवत नाही. लोकांना वाटतं आम्ही बायबल कॉलेजमध्ये गेलो, बायबल कॉलेजमध्ये गेल्यावरती आम्हाला फक्त एक बायबलची पार्श्वभूमी कळते, त्या पुस्तकांची पार्श्वभूमी कळते आणि त्या पुस्तकामधलं काय विषय होता ते कळतं. इंटरनेटमधून आपण माहिती घेऊ शकतो, पण तुम्ही प्रगटीकरण आणणार कुठून? प्रगटीकरण तर देवाचा पवित्र आत्मा देतो. आणि आज युट्यूबवरती ज्यांच्याकडे प्रगटीकरण नाहीये, नुसतं एक बौद्धिक ज्ञान आहे, अशांचा भरमसाठ झालेला आहे. म्हणून प्रियांनो, मला एकच सांगायचं, तुम्ही वाचा तर स्वतःचं बायबल वाचा, गुडघ्यावरती जा आणि जे संदेश देवाच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला प्रभूने दिलेले आहेत ते संदेश ऐका, कारण ते शुद्ध संदेश आहे, त्याच्यामध्ये प्रगटीकरण आहे. तर या ठिकाणी प्रभू अनेकांच्या त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. जे लोक म्हणतात, अरे आम्ही तर एवढ्या वर्षापासून ख्रिस्ती आहोत, आमचा तो जन्मच ख्रिस्ती घराण्यामध्ये झाला, माझा बाप ख्रिस्ती आहे, कोणी म्हणून माझी आई ख्रिस्ती आहे. ह्या सर्व गोष्टी जरी असल्या तरी परमेश्वराने जे बी ठेवलेलं आहे ते तुमच्या हृदयात गेलं का हे महत्वाचं. समजलं? परमेश्वराने जे बी पेरलेलं आहे, ते परमेश्वराकडे जे बी आहे ते तुमच्या हृदयात गेलं का हे महत्वाचं आहे. आणि म्हणून इथं प्रभू काय म्हणतो, आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही. तुम्हाला समजतं का देवाचं वचन मी सांगितलेलं? किती लोकांना समजतं? छान छान. समजणं म्हणजे फक्त ऐकणं नाही बरं का. आता उदाहरणार्थ बघा कशी स्थिती तुम्हाला सांगतो मी. मागे मी बातम्या ऐकली आणि असं आमच्या संगती पण झालेलं आहे की जे गुगल मॅप जो आहे ना, गुगल मॅप म्हणजे ज्याची आपण मदत घेत असतो, जर समजा त्यानेच चुकीचा रस्ता दाखवला तर काय होईल. आणि पुष्कळदा माझ्या जीवनात तर मला अनुभव आलेला आहे गुगल मॅपचा. आणि पुष्कळदा आपल्याला काय पाहिजे असतं, शॉर्टकट पाहिजे असतं, आहे की नाही? शॉर्टकट. ख्रिस्ती जीवनामध्ये शॉर्टकट नाही बरं. ख्रिस्ती जीवनामध्ये शॉर्टकट नाहीये. पापांची क्षमा फ्री आहे, कारण तुमच्या आणि माझ्या पापांचं प्रायश्चित प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेलं आहे. पण तिथून जो प्रवास सुरू झाला की प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला किंमत चुकवावी लागते. समज? प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला किंमत चुकवावी लागेल. आणि अनेक आज जर कोणी ख्रिस्ती नाहीये, ख्रिस्ती घरामध्ये जन्मून देखील, कारण त्यांना किंमत चुकवायची नाहीये. मी म्हणाल त्यांच्यामध्ये हिंमतच नाहीये. त्यांच्यामध्ये हिंमतच नाहीये ख्रिस्तासाठी उभं राहण्यासाठी. बायकोला घाबरून आज त्यांच्या घरामध्ये बायबलच्या जागी देवाची मंदिरं आली, अन्य देवतांची. का? त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये, त्यांच्यामध्ये समज नाहीये. ते देवावरती प्रेम करतच नाहीये, ते स्वतःवरती आणि स्वतःच्या विचारांवरती राम फार प्रेम करतात. बघा, हे तेच आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो. अनेक लोक देवाचं वचन ऐकतात. तुम्ही म्हणाल कसं? ऐकतो ना आम्ही बसतो ना. अनेक आहेत. अनेक लोक तासन तास बसतात. अनेक लोक 3-3, 4-4 दिवस सभेला जातात, पण त्यांच्या जीवनामध्ये काहीच काय म्हणतो बदल नसतो. त्या मीटिंग मधून आल्यानंतर देखील ते बाहेर खोटं बोलत असतात, लबाडीचं जीवन जगत असतात, लालचीचं जीवन जगत असतात. ही वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. मोठमोठ्या सभेमध्ये जातात, लांब लांब जातात. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मी जे तुम्हाला गुगल मॅप बद्दल सांगत होतो, ती 3-4 दिवसाच्या आधीची बातमी आहे. आता जे ड्रायव्हिंग करतात त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की पावसामध्ये कसं असतं ना, समोरचं जे दृश्य असतं आणि रात्री पण ज्यावेळेस आपण गाडी चालवत असतो तर आपल्याला समोरचं जे विजिबिलिटी जे असते, जे दृश्य असतं, ते फक्त आपल्याला किती दिसतं? 50%, 40% किंवा 30% असतं.
समोरचं, कारण रात्रीचा अंधार असतो पण दिवसा काय असतो, प्रकाश असतो, फार प्रकाश असतो. मग तिथं आपण काय म्हणू शकतो, आपल्याला 100% समोरचं दिसतं, अगदी स्पष्ट दिसतं, अगदी क्लिअर दिसतं. पण ज्यावेळेस रात्री असतो आणि त्यात पाऊस असतो, मला सांगा काय दिसणार आपल्याला. तर एक बहीण ती न्यूज मध्ये आलं होतं, त्या जागेचं नाव चांगलंच नाही, बेलापूर किल्ल्यापासून त्या जंक्शन पासून त्यांनी रस्त्यावरती चालले होते, त्यांना पलीकडे जायचं होतं. तर तिकडे ब्रिज होता, त्या ब्रिजच्या बाजूला एक सर्व्हिस रोड होता. तर ती म्हणते, तिचं असं म्हणणं आहे की त्या गुगल मॅपने तिला सर्व्हिस रोड दाखवला, वरून नको जाऊ खालून जाऊन दाखवला. पण ती त्या ब्रिजच्या ऐवजी तिने काय केलं, तिने सर्व्हिस रोड घेतला आणि त्या ब्रिजच्या खालून ती जायला लागली. आणि तिची ऑडी गाडी होती, मला वाटतं ऑडी गाडी. आणि त्या अंधारामध्ये ते पाऊस पडतो, वायपर आहे आणि अंधार आहे. काय झालं, ती बाई सरळ जाऊन खाडीमध्ये पडली. तो सर्व्हिस रोड जो होता तो जेट्टीचा होता, पुढे तिकडे नावा होत्या, बोटी होत्या, आणि ती बाई जाऊन त्या सरळ खाडीमध्ये, आणि खाडी भरलेली होती, त्यावेळेस भरती आलेली होती. आणि ती देवाची दया म्हणा, तिकडे पोलीस लोक होते रात्रीचे पहारा देणारे, आणि तिकडे ते तटरक्षक दल जे असतात ते वाचवण्यासाठी सुरक्षा गार्ड तिकडे होते. आणि महत्वाची गोष्ट झाली की ज्यावेळेस तिची गाडी त्याच्यामध्ये पडली, मागून डिक्की निघाली, उघडली, आणि त्यामुळे त्या डिक्कीतून ती बाई बाहेर आली. जर ती डिक्की नसती उघडली तर ती बाई त्या गाडीसोबत पाण्यामध्ये वाहून गेली. मला सांगायचं आहे, जर तुमच्या जीवनाचा दिशा देणारा, दिशा दाखवणारा जर चुकीचा असेल, मार्गदर्शक जर चुकीचा असेल, तर नक्कीच तुम्ही कुठं जाणार, खाडीमध्ये जाणार है ना. गुगल मॅप जर चुकीचा मार्ग दाखवला तर तो कुठे गेला, पुष्कळ दाखवतो माहिती. आम्हीच आमच्या जीवनाचं काय म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो, आणि आम्हीच मनाने ठरवतो देवाला काय आवडतं आणि देवाला काय नाही आवडत. मी असं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मी तसं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. देव दयाळू आहे, परमेश्वर प्रेमळ आहे, परमेश्वर क्षमा करतो, निश्चितच तो क्षमा करतो. पण एक दिवशी प्रभू तुमचा आणि माझा न्याय करतो हे आम्ही विसरून जातो. काय झालं, आम्ही जर रोज आम्ही देवाचं वचन ऐकतो आणि काय झालं, असंच पाप करता 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 जर आमची गाडी अचानक खाडीमध्ये पडली तर, तो आमच्या जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर काय करणार. आम्हाला काय माहित आहे, आम्हाला काय माहित आहे का आमचा दिवस कुठला शेवटचा. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, भीत भीत आणि कापत कापत तुम्ही काय करा, आपलं तारण प्राप्त करा. भीत भीत कापत कापत देवाला भ्या. आणि माझा जीवनाचा उद्देश हाच आहे, मंडळीमध्ये हाच उद्देश आहे की आधी आपण परमेश्वराचं भय धरायला शिकायला पाहिजे. आमेन. जर आम्ही देवाचं भय धरू तर आम्ही पापापासून दूर राहू. जर आम्हाला देवाचं भयच नाहीये, जर आम्हाला देवाचा आदरच नाहीये, तर आम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकाल का, परमेश्वराला आनंदित करू शकाल का. कारण आमच्या जीवनामध्ये देवाला भयच नाहीये, देवाला आदरच नाहीये. आणि देवाचा आदर म्हणजे काय, देवाचं भय म्हणजे काय, देव जे सांगतो ते करायचं. पण देव हे नाही, देवाची ही इच्छा नाहीये. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावरती प्रेम करावं, आम्ही घाबरून त्याच्या आज्ञेचं पालन करावं, ही प्रभूची इच्छा नाहीये. त्याची इच्छा आहे, प्रभू काय प्रभू म्हटलं, जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मग मला सांगा, किती लोक येशूवरती प्रेम करतात. बरं, तुम्ही हात दाखवता, पण तुमचा हात खरा आहे की खोटा ते येशूला माहिती. समजलं का, ते परमेश्वराला माहिती आहे. तर आम्ही प्रेम करतो. आणि म्हणून प्रभूने काय सांगितलं, जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करणार तर माझ्या आज्ञा पाळणार, है ना. बायको जर नवऱ्यावरती प्रेम करणार तर नवरा जे सांगतो तेच बायको ऐकणार ना. आणि बायकोवरती जर नवरा प्रेम करत असेल तर बायको जे सांगत तेच नवरा ऐकणार ना. म्हणजे तिथं प्रेम आहे की नाही. मग ज्यावेळेस प्रभू आमच्यावरती प्रेम करतो तर प्रभू आमचं ऐकतो. आमचं ऐकतो म्हणजे काय, आमची प्रार्थना ऐकतो. आमेन.
आम्ही जी इच्छा व्यक्त केली त्या इच्छेला तो काय देतो? आदर देतो, सन्मान देतो. कारण त्याला माहित आहे की आपण काय करतो? प्रभूवरती प्रेम करतो. प्रभूला माहिती आहे की हे लोक माझ्यावरती प्रेम करतात. आणि म्हणून आपल्याकडे आज कितीतरी साक्ष आहे ना, कितीतरी साक्ष आहे. तुम्हाला सांगतो, एका भावाचं लेकरूला बरं नव्हतं. मला वाटतं असं 5-6 महिन्याचं बाळ असं, 6-7 महिन्याचं बाळ असं, किंवा 8 महिन्याचं असेल, नक्की नाही माहिती. पण 1 वर्षाचा नाही येते का, अजून त्याला 1 वर्ष झालेलं नाही. पण आणि तो 3-4 दिवसापासून आजारी होता. आणि मग त्या भावाकडं आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करायला गेलो. आणि ते बाळ त्याच्या आजीकडे होतं, आईसोबत. तर आम्ही प्रार्थना केली. आणि 2 ते 3 तासानंतर त्याचा संदेश आला की त्याने बरोबर टाइम लिहिला, 4:58. आणि ब्रदर, ज्यावेळेस तुम्ही इथून प्रार्थना केली, माझं बाळ तिथं बरं झालं. बघा किती प्रभू महान आहे. मी फार चांगला आहे म्हणून, तो माणूस फार चांगला आहे म्हणून, चांगला परमेश्वर आहे. आणि तो विश्वासनाची प्रार्थना काय करते? कार्य करते. आमेन. आम्ही जर प्रभूवरती विश्वास ठेवतो, आम्ही जर प्रभूला आदर देतो, आम्ही जर प्रभूवरती प्रेम करतो, जर आम्ही त्याला सन्मान देतो, आणि बघा तो ठरवतो कुठली प्रार्थना ऐकायची आणि कुठली नाही. तो त्याचा अधिकार आहे. प्रार्थना करणं हा आपला अधिकार आहे. आणि प्रार्थना ऐकायचं किंवा नाही ऐकायचं तो त्याचा अधिकार आहे. पण जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आडमुठ्यासारखं वागायला लागलो आणि देवाच्या वचनाला तुच्छ समजायला लागलो, आणि म्हणून नाही आम्हाला प्रार्थना पाहिजे फक्त कशासाठी? आशीर्वादासाठी. अहो, पण प्रभू तुम्हाला त्या पैशाच्या आशीर्वादापेक्षा, शारीरिक आरोग्यापेक्षा, शेतीच्या आशीर्वादापेक्षा तुम्हाला संपूर्ण विश्वाचा राजा बनवू इच्छितो, राजकुमार बनवू इच्छितो. मला सांगा, मग तुम्हाला कुठला मोठा आशीर्वाद आहे? तुम्ही आजारी पडले, तुम्हाला बरं व्हायचं प्रभू म्हणते तर करेल मी. तुम्हाला माहितीये मी का म्हटलं की तुम्हाला संपूर्ण विश्वाचा प्रभू, राजकुमार किंवा राजा बनवू इच्छितो? कारण हे संपूर्ण विश्वाचा परमेश्वर कोण आहे? तोच आहे. बरोबर आहे. जर संपूर्ण विश्वाचा परमेश्वर तो आहे, मग त्याची मुलं, मुलांचीच प्रॉपर्टी आहे ना. म्हणून बायबल काय सांगतं? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. तर तो अधिकार आपल्याला वापरायचा आहे. पण आधी आम्हाला देवाचं वचन पण पाळायचं. एकीकडे आम्ही प्रभू प्रभू करणार, आणि एकीकडे बायबल करणार, एकीकडे आम्ही वेगळं जीवन जगणार, तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून प्रभू इथं काय सांगतो? कोणी राज्याचं वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही. अरे जमिनीमध्ये बी जाणारच नाही तर उगवणार कुठं? कारण तुम्ही काय करून ठेवलेलं? तुमचं हृदय कठीण करून ठेवलं. कठीण कसं करून ठेवलं? आपल्या विचारांच्या द्वारे. हे काय असं करायलाच पाहिजे का? हे काय असं बोलायलाच पाहिजे का? समजलं? तुमच्या डोक्यामध्ये अनेक वेगवेगळे विचार येतात, वेगवेगळ्या गोष्टी येतात. देवाच्या वचनाप्रमाणे हे करायलाच पाहिजे का? देवाला काय समजत नाही का? देवाला काही माहित नाही का? आम्ही असा विचार करतो, पण ते विचार तुमचे नसतातच. ते तुमचे विचार नसतात. ते चिमणीचे विचार असतात, ते पाखराचे विचार असतात. तुम्हाला माहिती बायबल काय सांगतो? तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले, पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. त्या विचारांनी ते देवाचं वचन खाऊन टाकलं. की पाखरं म्हणजे तेच. बघा विचार येणारच. एका देवाच्या सेवकाने सांगितलं, विचार येणार तुमच्या डोक्यामध्ये, कारण आपण असल्या जगामध्ये आहोत. आणि जर समजा आपल्या डोक्यामध्ये विचार नाही येणार ना, आपण वेळे येऊन मरून जाणार. सकाळी उठले विचार चालू, रात्री झोपताना पण डोक्यात विचार चालूच असतात ना. कधी थांबत नाही ते. एकदम राजधानी एक्सप्रेस सारखे पळत असतात धनाधन. हा विचार नाही संपला की दुसरा विचार, दुसरा विचार नाही संपला की तिसरा विचार, तिसरा विचार नाही संपला की चौथा विचार.
चालू नॉनस्टॉप. कधी कधी तर झोपेत पण चालू असतात, इतके चालू असतात की ते स्वप्न पडायला लागतात त्या विचारांचे. वस्तुस्थिती आहे, तुमच्या सांगते काय, माझ्या सांगते काय. मग तुम्ही गाडी चालवत असताना पण ते विचार असतील, तुम्ही बगीच्यामध्ये बसलेले असताल तेव्हा पण विचार असतील, तुम्ही खात असतील तेव्हाच पण ते विचार चालू असतील, तुम्ही दवाखान्यामध्ये बसलेले असतात तेव्हाच पण विचार चालू असतील. तुम्ही कुठेही जा, विचार चालूच राहणार. ते विचार काही नाहीये, ती पाखरं आहेत. तर देवाचे एका सेवकाने सांगितलं, चांगले वाईट विचार येतच राहणार, चांगले वाईट विचार येतच राहणार. कावळा तुमच्या डोक्यावरती गरा 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 फिरत राहणार, पण कावळ्याला बसू नका देऊ. समजलं का? तुमच्या डोक्यावरती बसू नका देऊ. जर बसू दिलं तर तो एक दिवस इकडे घरटं बांधणार आणि मग तुमच्या डोक्यावरती घरटं घेऊन तुम्ही फिरणार. समजलं? कारण तुम्ही त्या कावळ्याला कधी उडवलंच नाही, कावळ्याला कधी उडवलंच नाही. ते म्हटलं ये कावळे बस माझ्या डोक्यावर. ही वस्तुस्थिती प्रियांनो. आणि म्हणून काय करतो माणूस, त्याच विचारात राहतो, त्याच विचारामध्ये तो राहतो आणि मग ते विचार त्या माणसाचा कब्जा करतात आणि माणूस त्या विचाराप्रमाणे वागायला लागतो. काही माणसं पैसा 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 इतका विचार करतात आणि मग त्यांच्या हृदयामध्ये फक्त पैसा असतो बरं का. आणि मग त्यांची प्रत्येक कृती पैशासाठी. तो उठेल तर पैशासाठी, काम करत तर पैशासाठी, कोणासाठी बोलल तर पैशासाठी, काहीही गोष्ट करत तो मला पैसे दे, मला पैसे कमवायचे. समज? कारण त्याच्या डोक्यामध्ये पैसा आहे आणि पैसा तो घेणार देणार नाही बरं का, त्याच्या हातातून पैसा सुटणार नाही. आणि म्हणून तर आज या जगामध्ये एवढे अरबपती आहेत. लोक म्हणतात ना एवढे श्रीमंत का म्हणतात? श्रीमंत ह्यासाठी म्हणतात की ते पैसा बाहेर जाऊ देत नाही, घेतात. पण बायबल काय सांगतो माहिती आहे का? जो देतो तो धन्य, जो घेतो तो धन्य नाही सांगितलं. काय सांगितलं बायबल? काय सांगतं? तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे तर तुम्ही देणारे बना, घेणारे नका म्हणून. असा विषय आपोआप बळाला, मी काही बळवलं नाही, आपोआप बळाला. बघा, आणि परमेश्वराने बघा त्या मंदिरामध्ये कोणाची तारीफ केली? परमेश्वर कधी बोलला का श्रीमंतांना मला द्या मला द्या मला द्या? परमेश्वराने आपल्या भविष्यवक्त्याला त्या काळामध्ये ज्यावेळेस दुष्काळ होता, त्या दुष्काळाच्या काळामध्ये श्रीमंतांच्या घरी भविष्यवक्ता एलियाला नाही पाठवलं. कधी तुम्ही विचार केला? अरे एवढे श्रीमंत लोक आहेत, एवढा राजा आहेत, त्यांच्याकडे भरपूर धान्य आहे, परमेश्वराने आपल्या सेवकाने तिकडे पाठवायला पाहिजे ना? नाही पाठवलं. कुठं पाठवलं? विधवेच्या घरी पाठवलं. कुठं पाठवलं? विधवेच्या घरी पाठवलं. आणि त्या विधवेच्या घरी जिच्याकडे फक्त एकच भाकर होती. तुम्ही नाही विचार करा, मी तर नेहमीच विचार करतो आणि म्हटलं मी स्वतः प्रश्नचिन्हामध्ये पडतो की परमेश्वर आपल्या सेवकाने असल्याच ठिकाणी का पाठवतो? विचार कर, भविष्यवक्ताला, महान भविष्यवक्ता की त्याच्या आत्म्याचा अभिषेक असलेले 5 सेवकाई प्रभूने या बायबलमध्ये ठेवलेली. त्याच एलियाचा आत्म्याचा अभिषेक अलिशावरती झाला, त्याच एलियाचा अभिषेक यूहन्ना बप्तिस्मा करणाऱ्यावरती झाला, त्याच एलियाचा अभिषेक मलाकी 4:5 वरती झाला आणि त्याच एलियाचा अभिषेक प्रकाशित वाक्यामध्ये जे 11 अध्याय आहे त्याच्यामध्ये जे 2 भविष्यवक्ते आहेत त्यापैकी एक असणार. प्रेज द लॉर्ड. 5 वेळेस परमेश्वराने त्या आत्म्याच्या अभिषेकाला पाठवले. का? आणि कुठं पाठवलं? तर सारफकच्या विधवेकडे पाठवलं. श्रीमंत बायकडे नाही पाठवलं, श्रीमंत विधवेकडे नाही पाठवलं, जिच्याकडे फक्त काय आहे? एक भाकर आहे, त्या कुप्पीमध्ये थोडंस तेल आहे. ती त्या सेवकाकडे ज्यावेळेस तो सेवक गेला, तो बोलला मला भूक लागली आहे, मला भाकर. प्रभूला असलेले लोक हवे ज्यांच्याकडे एकच भाकर आहे, पण ती भाकर देवाच्या राज्यासाठी, देवाच्या सेवासाठी देणार नाही. हे बायबल सांगतोय, मी नाही सांगत, बायबल सांगत.
आता तुम्ही तुमच्या बुद्धीने काही विचार करा, तो तुमचा प्रश्न. तुम्ही किती कावळे येतील आणि तुमच्यात टाकलेलं दी घेऊन जाते. बघा, हे परमेश्वरचं कार्य आहे. जे मनुष्याला योग्य वाटतं ते देवाला योग्य नाही वाटत. परमेश्वराने त्या भविष्यवक्त्याला त्या बाईकडे पाठवलं आणि त्या बाईला भविष्यवक्ता म्हटला, माझ्यासाठी भाकर आहे. ती म्हणते, अहो देवाचे सेवक, माझ्याकडे ही एकच भाकर आहे. एकाच भाकर एवढं काय पीठ आहे, ते मी आणि माझा मुलगा थोडस कुपीमध्ये तेल आहे, ती भाकर खाणार होतो आणि नंतर आम्ही मरून जाणार आहोत. देवाच्या सेवकाने ते काही ऐकलं नाही. मी जे सांगतो ते तू कर. देवाचा जे सेवक सांगतो ते करा. देवाचं वचन जे सांगतं ते करा. ती गेली आणि आधी देवाच्या सेवकाला दिली. माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या आईची गोष्ट कधीच विसरणार नाही. आणि उल्हासनगरला राहत होतो त्यावेळेस, आणि आमच्या घरात त्यावेळेस मला वाटतं 2च चपात्या असतील बनल्या असतील. लहानपणची गोष्ट सांगते. असं मी त्यावेळेस शद्रसारखाच असेल, शद्रपेक्षा थोडासा मोठा असेल. तो बिचारा तो माणूस आला होता आणि भुकेला झाला होता आणि माझ्या आईकडे आला, म्हणून मला भूक लागली, काही मिळेल का. आईने त्यातली चपाती जी होती त्यातली ती चपाती त्याला दिली. ती म्हणजे 2-4 चपात्या माझ्याकडे बनेल, त्यातली तिने त्याला दिली. तो खाल्ला आणि गेला. मग त्यातली मी खाल्ली, मग आईने अर्धी खाल्ली. पण तुम्हाला सांगतो, आज तिच्याकडे गाडी घोडा बंगला काही नाहीये. एक दिवस परमेश्वराने तिला आवाज देऊन सांगितलं, मी यहोवा इरे आहे, मी पुरवितो. आज देखील तिच्या घरातलं पीठ कधी संपलेलं नाहीये, कधी तेल संपलं नाहीये. परमेश्वर बघा, अनेकांकडे पेन्शन असतात, काय असतात, तिच्याकडे काही नाहीये. आणि तिच्याकडे असल नसल तरी तिचं हृदय देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतं. हा परमेश्वर आहे. परमेश्वर कधीच उधारी ठेवत नाही बरं का. जर तुम्हाला कधी इच्छा झाली ना परमेश्वराला उधार द्यायची आहे, तर देवाच्या राज्यासाठी झाला. तो म्हणतो, तुमची उधारी माझ्यावरती आहे, मी तुमची उधारी देईल, व्याजासकट देईल. परत एकदा उदाहरण सांगतो. मंदिरामध्ये, यरुशलेमच्या मंदिरामध्ये लोक थैली भरून काय करत होते, दानपेटीमध्ये पैसा टाकत होते. दानपेटीमध्ये पैसा टाकत होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष कुठे गेलं, त्या एका विधवा बाईकडे, त्या गरीब स्त्रीकडे गेलं. आणि तिने फक्त एकच तिच्याकडे जे नाणं होतं ते संपूर्णच्या संपूर्ण टाकलं आणि प्रभू म्हटला, तिने सर्वांपेक्षा जास्ती टाकलं. बघा, हा प्रभूचा न्याय. लोकांनी थैल्या भरून सोन्याची नाणं टाकले. तिथं त्यावेळेस दिनार असेल काय असेल मला माहिती नाही. प्रभू म्हटला, हिची ही संपूर्ण दिवसाची कमाई आहे. काय, हिच्या संपूर्ण दिवसाची कमाई आहे, ती तिने देवाच्या भंडारामध्ये टाकली. प्रभूने नाही म्हटलं हे याचकाला गेलं, हे आता खजिनदाराकडे गेलं, या पास्टरकडे गेलं. तिने देवाला टाकलं. फार महत्वाची गोष्ट. परमेश्वर बघत असतो तुमच्याकडं, माझ्याकडं. बघा, कळत न कळत माझ्याकडून एक मदत झाली, मी नाव नाही सांगत, कळत न कळत झाली, जे काय. तर त्या माणसाचा मला फोन आला, म्हणाले की तुमची मदत मला मिळाली. आणि त्याच दिवशी माझ्या रिक्षाचं काम होतं, माझा गॅस लीक होत होता आणि ते 500 रुपये मी तिथं वाचले. तर मी त्याला म्हटलं, तो मला म्हटला की आभारी आहे मी तुमचा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे. मी म्हटलं, बाबा मी काही श्रीमंत माणूस नाहीये, मी पण 12,000-13,000 माझं घर चालवतो, पण मला असं वाटलं तर मी तुला पाठवले. तुला मिळाले तर तुझ्यासाठी होते, तर तुला मिळाले. तो आनंदी झाला.
परमेश्वर कधी कोणाला तुमची परीक्षा पाहण्यासाठी पाठवाल आम्हाला माहित नाही माहिती. आता इथं जे प्रभूचं वचन सांगतो, कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाहीये. ज्यावेळेस देवाच्या वचनातून तुम्हाला ख्रिस्ती जीवन कसं जगायचं ते सांगण्यात येतं, त्यावेळेस तुम्हाला ते कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. तर पुष्कळदा अविश्वासाचे जे विचार असतात ते डोक्यावरती फिरत असतात, ती पाखरं फिरत असतात आणि ते देव आम्ही जो संदेश ऐकला, जे आम्ही वचन वाचलं, जे बायबल वाचलं ते काढून घेतात. हे असं नाही तसं आहे, तसं नाही तसं आहे, तसं नाही तसं आहे. देवाने जे वचन दिलंय ते असंच नाही दिलंय. आणि जो देवाचे सेवक आहे किंवा जी देवाची लेकरं आहे, उदाहरणार्थ जे पीक तयार व्हायला, देवाचं जे पीक आहे ते तयार व्हायला 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष लागतात. हो प्रियानो, हे सत्य गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या प्राणावरती कार्य करायचं आहे. ज्यावेळेस देवाचं वचन येतं, म्हणायचं मला देवाच्या वचनाप्रमाणे करायचं, मला देवाच्या वचनाप्रमाणे जगायचं आहे, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पीक येणार. आणि ते पीक 100 पट असणार किंवा 60 पट असणार किंवा 30 पट असणार. तर आम्ही फक्त म्हणणं ऐकून घेणार, इथून ऐकणार आणि इकडून सोडून देणार. प्रियांनो, ते आमच्या जीवनामध्ये फळ उत्पन्न करणार नाही. अनेक लोक आहेत 20-20 वर्ष देवाचं वचन ऐकतात, त्यांना माहिती आहे हे सत्य की हे असं नाही करायचं, हे तसं नाही करायचं, तसं नाही वागायचंय, तरी ते देवाच्या वचनाच्या विरुद्ध चालायला लागतात. त्याचं कारण हेच आहे, तेव्हा तो दुष्ट येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरले ते हिरावून घेतो. आता हृदयात देवाचं वचनच नाही तर फळ येणार कुठून प्रियांनो? तुम्हाला माहितीये, तुम्हाला आम्हाला संघर्ष करायचा असतो. ज्यावेळेस हे देवाचं वचन येतं, ते वचन आमच्या हृदयात जसंच्या तसं सांभाळून ठेवण्यासाठी आम्हाला संघर्ष करायचा असतो. आणि ते वचन काढून घेण्यासाठी सैतान प्रत्येक वेळेस वेगवेगळे युक्त्या करत असतो. तो कुठल्या व्यक्तीला पाठवल, कुठल्या स्त्रीला पाठवल, कुठल्या पुरुषाला पाठवल, कुठल्या काहीतरी कामाला पाठवल, कुठल्या तरी गोष्टीला पाठवल, वेगवेगळ्या पद्धतीने. जसं परमेश्वर तुम्ही काय ते ठाऊक आहे, तसं परमेश्वर सैतान देखील तुमचा अभ्यास करतो आणि तुमच्या अशक्तपणावरती काय करतो, बोट टाकतो. तुमच्या अशक्तपणाचा फायदा घेतो. आणि म्हणून आम्हाला कशामध्ये मजबूत व्हायचंय? देवाच्या आत्म्यामध्ये मजबूत व्हायचंय, देवाच्या वचनामध्ये मजबूत व्हायचंय. आणि म्हणायचं नाही, जे देवाचं वचन सांगतं तेच मला करायचं. जर तुम्ही तुमच्या हृदयामध्ये देवाचं वचन आतमध्ये पेरू द्याल, येऊ द्याल, तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचं वचन फळद्रूप होईल, नाही तर नाही. समजलं? लोक बोलतात ना, होय इतके वर्षापासून त्यांना समजत नाही कारण सैतान येतो आणि वचन काढून घेऊन जातो. ठीक आहे, आपण उभे राहूया.